पद्धतीने मला तर नागपूर शहरात आहेच मला मी निवडून गेलो. 97% सेकंड महापौर होते त्यानंतर. त्याच्यानंतर 2002ला 3 वर्षाचा प्रभाग काही जनतेने मला खूप काही दिलेलं आहे. त्यानंतर निषेध 1991ला काँग्रेसच्या तिकीटून मी मागितली, तिलाही निवडून आणलं. एक माझा कार्यकर्ता प्रिय म्हणून होता श्रावण कांदेकर, तो मरण पावला, त्याला सुद्धा 1997ला मी अपक्ष म्हणून निवडून आणला. हा जनतेच्या मंगळवारी नवापुरा, दिवसपुरा, कोटमुरा, चिंचगरे मुरला आणि या संपूर्ण परिसरामधून तेलीपुरा वगैरे या संपूर्ण परिसरामधून लोकांनी जो एक सहकार्याच्या भावनेने मला आजपर्यंत आणून दिलेलं आहे ते मी त्यांना विसरू शकत नाही. आपलंच सहकार्य मला लाभलं यातही मी विसरू शकत नाही. आणि आज म्हणून मला असं वाटलं की आपण कोणत्या तरी पक्षात अपक्ष करून जायचं म्हणून मी आज निर्णय घेतला. माझे कार्यकर्ते काय आहेत, माझ्यासोबत आले बनगुजी गुजरकर आलेले आहे, कावळे सुरेश कावळेजी आलेले आहे आणि अजून येणं असे कोणी आणलं नाही, माझ्यासोबत आलेले आहे. यांचा मला इतका सहकार्य मिळालं की भरमसाठ त्यावेळी मी विसरू शकत नाही. आणि म्हणून आज मी निर्णय घेतला की आज आपण कोणत्याही पक्षात गेलं पाहिजे. अनेक पक्षांनी मला ऑफर दिली पण मी जाऊ शकलो नाही. काँग्रेसची मी तुम्हाला आता प्रश्न सांगू इच्छितो, मी काँग्रेसची तिकीट मागितली, इंटरव्ह्यू दिली, सर्व काही केलं, पण त्या ठिकाणी एक वेगळं वातावरण मला वाटायला लागलं. म्हणून मी असं निर्णय घेतला की आपल्या तिकीट मिळू शकणार नाही. म्हणून मी यांच्यासोबत निर्णय घेतला, आम आदमी पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढायचं असा एक निर्णय घेतला आणि मी त्यांच्या सोबत आज या पत्रपरिषदेमध्ये आले. धन्यवाद कृष्ण भाऊ. आता मी नागपूर शहर अध्यक्ष अजिंक्य कळंबे यांना ही जी नवीन यादी दुसरी यादी महानगरपालिकेच्या इलेक्शन संबंधीची आहे ती जाहीर करायला. धन्यवाद. आपण सर्वांचं पुन्हा इथे एकदा स्वागत आहे. जसं यांनी सांगितलं की आम्ही पहिली यादी 10 लोकांची इथे जाहीर केली आहे आणि आज आम्ही दुसरी यादी घेऊन आलो. या स्टडीमध्ये जे आम्ही नाव घोषित करता त्यामधलं पहिलं नाव आहे तनुजा घोडणारे मॅडम. हे 11ब मधनं आम आदमी पार्टीकडून उमेदवार असतील. त्यानंतर आशिष जगमीत साहेब हे 11अ मधनं उमेदवार असतील. त्यानंतर जया संजय मोरे 3ड प्रभाग क्रमांक 3ड मधनं हे आमचे उमेदवार असतील. कमलेश जरीफजी 26ड, नफीस शेख 24ड, रोशनजी डोंगरे 9अ, क्लायमेट डेव्हिड 9ड. त्यानंतर प्रभाग क्रमांक 4 मधून नरेश देशमुख साहेब. त्यानंतर प्रभाग क्रमांक 4अ मधनं शामीन बानू इशाद मालालाली. त्यानंतर 6ब मधनं संजय चांदेकर. त्यानंतर 6अ मधनं निलिमा अमय नारनवरे. त्यानंतर आपण बघाल 12वं नाव आहे विनोद काकडे. हे 32अ मधनं 32ग मधनं नाव लढतील आम आदमी पार्टीकडनं. त्यानंतर प्रशांत अहिरवार साहेब 32ब मधनं अहिरराव. त्यानंतर प्रमोद कोठाळकर हे 21ग मधनं लढतील. त्यानंतर कीर्ती गौर बाथो हे 19क मधनं चुनाव लढतील. त्यानंतर अलका पोपटकर 9क मधनं लढतील. त्यानंतर अजय धर्मेजी आहे ते 16ड मधनं लढतील. मंगेश डांगरेजी आहे ते 36ड मधनं लढतील आणि कमलेश उर्फ कोमल भराडे हे 23ग मधनं इलेक्शन लढतील. म्हणजे तुम्ही बघाल की आतापर्यंत सगळ्या पॉलिटिकल पार्टी कन्फ्युजन मध्ये आहेत, त्यांच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आहे आणि आम आदमी पार्टी कॅन्डिडेटचं कंटिन्युअस डिक्लेरेशन करत आहे. हे आज दुसरी लिस्ट आहे. दोन्ही लिस्ट पाहून आमचे 29 उमेदवार आतापर्यंत जाहीर केले. बाकी पण लवकरच आम्ही तुम्हाला उमेदवार देऊ आणि आम आदमी पार्टी जे स्थानिक मुद्दे आहे नागपूरकरांचे त्यांना घेऊन या निवडणुकीत समोर करेल.